तो वेलकम कृति वंस अगेन एंड आपने बहुत अच्छे परसेंटेज स्कोर किए। सबसे पहले कॉन्ग्रेचुलेशन फॉर दैट मेरे तरफ से, सर की तरफ से एंड पूरे मेरे इजी तरफ से लर्निंग भी। और हमारे यूट्यूब पे जितने भी बच्चे हैं, जितने भी टीचर्स हैं, सभी की तरफ से कॉन्ग्रेचुलेशन टू यू। हम आपसे थोड़े बहुत क्वेश्चंस पूछेंगे जिससे आपके जो जूनियर्स हैं उनकी हेल्प हो। ठीक है, और वो राइट, अपने स्टडी राइट। को बेटर तरीके से प्लान कर सके। मैं पहला और क्वेश्चन पूछता हूँ, फिर चंद्रशेखर सर आपसे क्वेश्चन पूछेंगे। क्योंकि क्या होता है ना कि हाँ। जब एक बच्चा नाइन्थ स्टैंडर्ड में जाता है, ओके, नाइन्थ स्टैंडर्ड से टेंथ स्टैंडर्ड में जाता है, नाइन्थ में जाता है, तो उसके दिमाग में आता है कि वो पढ़े ना पढ़े, उसके मन में क्या आता है सर कि मुझे टॉपर बनना है। और अक्सर वो बच्चे क्या करते हैं, अलग अलग जगह पे टिप्स एंड ट्रिक्स ढूंढते हैं, राइट। कि 90% से ज्यादा स्कोर करना है तो उसके 3 टिप्स, 5 टिप्स, 6 टिप्स। तो आपको क्या लगता है, आपने भी ऐसा कोई ना कोई वीडियो तो देखा होगा कभी ना कभी, टॉपर बनने के लिए ये टिप वो टिप। तो आपको क्या लगता है, जो एक्चुअली आपने 96.60%, राइट कृति? यस सर। यस, तो वाह, 96.60% जब सर इसने स्कोर किया है तो ये एक वाह, टॉपर वाह। ही है, राइट। तो क्या ऑब्वियसली। वो जो वीडियोस हम देखते हैं, जो भी आपने देखा, और क्या जो रियलिटी की जर्नी थी वो सेम थी कि अलग थी? सर मीन्स मैं नाइन्थ से ही टॉपर नहीं थी। मैं जब टेंथ में आई तब से मैंने स्टडी करना स्टार्ट किया। वाह। म्हणजे मला पहिल्यापासून मी टॉपर नव्हती, दहावीत आल्यानंतर मला ते सिरियसनेस कळला, त्यामुळे मग दहावीपासून मी अभ्यास करायला चालू केला. आणि सर मला एकच सांगायचं आहे की आपण एकाच कोणत्या तरी एकाच टीचरला फॉलो केलं पाहिजे. जास्त व्हिडिओ बघून मग आपलंच कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन होतं, बरोबर आहे. राईट, राईट. सर प्लीज, आप कंटिन्यू करें. नक्कीच. कीर्ती, माझ्याकडून पण खूप अभिनंदन तुझं. आणि 96% आय थिंक इट्स नॉट इझी जॉब. ओके. आणखी डेफिनेटली 96 म्हणजे, अँड स्पेशली यू हॅव टू बी कन्सिस्टंट ओव्हर विथ एव्हरी सब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवणं आणि त्याच्याने तुम्हाला 96%. सो इट्स आउटस्टँडिंग. वन्स अगेन सिम्पल क्वेश्चन विचारतो. अँड डेफिनेटली पुन्हा तुमची जशी आरंभ बॅच होती त्याप्रमाणे पुन्हा एक आरंभ बॅच चालू झालेली आहे. आणि या इंटरव्ह्यूने डेफिनेटली त्यांना एक फायदा होईल. कारण की दे विल गेट इन्स्पिरेशन इन शॉर्ट. ओके. त्यांना पण एक मोटिवेशन मिळेल. आणि या इंटरव्ह्यूचा तू सांगितलेल्या सर्व स्ट्रॅटेजी ज्या पण असतील तर त्यांना नक्कीच फायदा होतील आणि डेफिनेटली ते पण 95+, 90+ स्कोर करू शकतील. ओके. तर सिम्पल सुरुवात करतो की अ, थोडक्यात किती वेळ तू अभ्यासाला द्यायची, म्हणजे एका दिवसापासून, असं एका दिवसातून म्हटलं तर किती वेळ तू तुला अभ्यासाला द्यायची, की 2 तास, 3, 4 तास असं? सर म्हणजे मी प्लॅन तर खूप करायची, पण ते एक्झिक्यूट करायला खूप अवघड जात होतं. म्हणजे ओके. मी 5 तास ठरवलं तर ते 3 तास व्हायचं, त्यामुळे मी ठरवताना जास्त ठरवायचे, त्यामुळे अभ्यास व्हायचा. ओके, म्हणजे कन्सिस्टंट राहणं कठीण असतं ऍक्च्युली. जेवढा टाइम ठरवला तर तू शक्यतो टाइम जास्त ठरवायची, म्हणजे तुला 3, 4 तास अभ्यास व्हायचा डेफिनेटली. तर हा 3, 4 तास अभ्यास करून सफिशियंट तुला वाटतं की आपण 95+ जाऊ शकतो? तुझ्या अनुभवातून सांग आता. तर टेनच्या स्टार्टिंगला थोडा 2 तास कन्सिस्टंटली केला तर चालेल, फक्त परत वाढवावं लागेल हा, एक्झाम म्हणजे जशी सुरुवात जवळ. तुम्ही सुरुवातीला जर 2-2 तासाने केली तरी चालेल, पण पुढे आपल्याला स्पीड वाढवावं लागेल आणि टाइम पण एक्स्ट्रा करावा लागेल, बरोबर? हा सर. ओके, नाईस. डेफिनेटली बघ, बरेच असे सब्जेक्ट असतात. आता मॅथ्स, सायन्स असेल, त्याच्यामध्ये मोठे मोठे आन्सर्स असतात, बरोबर? तर बरेच विद्यार्थी मग त्यांना मोठे मोठे आन्सर्स लक्षात ठेवणं कठीण जातं वगैरे. तर असे आन्सर्स जे असतील, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एक क्युरिओसिटी असते की जिज्ञासा असते, म्हणजे थोडक्यात की असे आन्सर्स कसे लक्षात ठेवायचे. तर तू कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची की हे आन्सर्स कसे लक्षात ठेवणं वगैरे, का तू समजून घ्यायची वगैरे एक्सेट्रा? हा सर, पहिल्यांदा मी त्या क्वेश्चन आधी नीट समजून घेते, म्हणजे तुझे जे त्या क्वेश्चन मध्ये जे कॉन्सेप्ट आहेत त्या आन्सर मध्ये, ते आधी नीट समजून घ्यायचे आणि माझ्या ओन लँग्वेज मध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. ओके, बरोबर. आता हा डाऊट बघ बऱ्याच विद्यार्थ्यांना असतो की ठीक आहे, मी पण हेच सांगतो की आधी रट्टा मारण्यापेक्षा त्याला समजून घ्या आणि स्वतःच्या लँग्वेजमध्ये. पण स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहिताना पण त्याचे कॉन्टेंट आहे, जे पर्टिक्युलर आहे कॉन्टेंट, ते येणं पण अपेक्षित आहे ना त्याच्यामध्ये. हा सर. बरोबर ना? म्हणजे सायन्स जर तू कन्सेप्ट स्वतःच्या भाषेत लिहिते, पण सायंटिफिकल कन्सेप्ट त्याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे, बरोबर? जो कीवर्ड्स असतात ना काही, ते लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, 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 ओके. म्हणजे पूर्ण आन्सर लक्षात ठेवण्यापेक्षा कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, हा जेणेकरून आपल्याला पूर्ण एक आन्सर आपण फॉर्म करू शकतो. वाव, ग्रेट. हा नाईस, नाईस, नाईस. आणि
मॅथ्समध्ये भरपूर वेगवेगळे फॉर्म्युलेज असतात, सूत्र असतात वगैरे. ओके. मग त्यासाठी तू काय केलं होतं? वेगवेगळे फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे आणि तुला लक्षात कसं राहायचं की बरोबर हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा वगैरे? तर मी कोणताच फॉर्म्युला कधी पाठ केला नाही, म्हणजे ते सोडवून सोडवून इतकी वा प्रॅक्टिस झाली वा 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 वा. राईट. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. वाव ग्रेट. आय थिंक सो. पॉइंट टू बी नोटेड युअर ऑर्डर. हे सर्वांनी दैट्स द लक्षात ठेवणं मेन गरजेचं आहे. पॉइंट सर कि परफेक्ट. रिपीटेशन से याद हो जाता है। यस 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 और यस. वो कोई कहावत भी है ना सर कि एक कुआं है, उस पे रस्सी बार बार खींचो तो वो वाह. उसका निशान रह जाता है। निशान रह जाता है. एग्जैक्टली, दैट इज एंड द इट्स ए पॉइंट। ग्रेट स्ट्रेटेजी. ये सबको याद रखना है. मैं भी जब टेंस पढ़ाता हूँ ना, बताता हूँ कि टेंस के स्ट्रक्चर याद मत करो, यूज करो सेंटेंस में कंटिन्यूअसली, तो आपको याद रह जाएंगे. एंड आई थिंक और सो तुमने वही किया. ये सबको और समझना है कि बहुत बच्चे याद नहीं होता है. एंड इट्स लाइक हार्ड वर्क. थोड़ा स्मार्टली वर्क करो, ज्यादा से ज्यादा प्रैक्टिस करो, अप्लाई करो. जितने आप अप्लाई करोगे तो आप भूलोगे नहीं. ये बेस्ट स्ट्रेटेजी मुझे लगी. एंड जो लोग भी यहाँ परफेक्ट. पे देख रहे हैं इस इंटरव्यू को, ये चंद्रशेखर सर है, चंद्रशेखर खैरनार। और ये हमारे आरएम बैच में इंग्लिश पढ़ाते हैं, और आपने यूट्यूब पे इनके बहुत सारे वीडियोस डेफिनेटली देखे होंगे। और एग्जाम के टाइम में तो सर ने यूट्यूब पे 2 महीने पूरा फ्री में पढ़ाया था अपने चैनल पे। एंड कृति, बिफोर आस्किंग एनी अदर क्वेश्चन, इंग्लिश का कैसा एक्सपीरियंस रहा था? कृति को मराठी में इंटरव्यू देना था, तो मैंने बोला चलो ठीक है, मराठी में कंटिन्यू करते हैं। मेरी मराठी थोड़ी कच्ची है ठीक है तो मैं बोला चंद्रशेखर सर मराठी में पूछ लेंगे ओके, तो कृति, इंग्लिश के साथ आपका कैसा रहा? मतलब जब सर पढ़ाते थे तो आपको कैसे सब समझ आता था? क्या एक्सपीरियंस रहा? चंद्रशेखर सर बहुत अच्छा पढ़ाते थे. आप मराठी और में बोल सकते हो कृति, काय प्रॉब्लेम नाही. मी पण मराठी मराठी बोलू बोलू शकतो. शकतो, पण हाँ, माझी मराठी थोडी कच्ची आहे म्हणून मी नाही बोलतोय ओके. तर म्हणजे चंद्रशेखर सर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचे, आणि त्यांनी जे शिकवलेलं ग्रामर होतं ते माझं कधीच विसरलं नाही. मी आता पण माझ्या लक्षात आहे. वाव, मस्त. त्यामुळे सगळं सोपं गेलं मला. आणि हे ग्रामर तुला 12वी पर्यंत कामात येईल, लक्षात ठेव. टिल हाँ 12th सेमच पर्यंत असेल. जायचं. काय थोड़ा बहुत चेंजेस होगा ना सर? हाँ, थोड़ा बहुत हो सकता है, बट इट रिमेन सेम ऑलमोस्ट. राईट. कृती, एक आणखी क्वेश्चन आहे माझ्याकडे, मी मराठी बोलायचा प्रयत्न करतो सर. तुम्ही सॅम्पल पेपर किती सॉल्व्ह केलं होतं? तर तसं मी 10च्या स्टार्टिंगला खूप काय काय ठरवलेलं, पण ते झालं नाही. मी 10च्या स्टार्टिंगला 10, 20 ठरवलेले, पण माझे 5 झाले. 5च व्हेरी झाले ऑनेस्ट, फक्त. आणि व्हेरी ऑनेस्ट. स्कूलमध्ये पण झालते, आणि आपले संडेला पण होत होते राईट टेस्ट. वाव. म्हणजे प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करणं एक बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे, बरोबर? राईट राईट. आणि हा त्याचा भरपूर ऍडव्हान्टेज मिळतो आपल्याला, बरोबर ना कीर्ती? येस सर. वाव ग्रेट. एक क्वेश्चन आहे बघ, आणि आय थिंक सो, म्हणजे आय जस्ट थिंक अबाउट द स्टुडंट, की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बरेच क्वेश्चन असतात, आणि त्याच्यातला एक क्वेश्चन, हा क्वेश्चन कोणता पण क्वेश्चन माझ्या मनातला नाही, विद्यार्थ्यांचाच आहे, कारण की शेवटी त्यांना फायदा होणं गरजेचं आहे. आता वेगवेगळे सब्जेक्ट आहेत डेफिनेटली. काही इझी आहेत, काही डिफिकल्ट आहेत, काही ॲव्हरेज असतील. तर ज्यावेळेस तू अभ्यास केला तर टाइम कसा डिवाइड केला? कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायची, किंवा याला एवढा वेळ, त्याला तेवढा वेळ, तर त्यानुसार काय थोडक्यात स्ट्रॅटेजी काय प्लॅनिंग होती कसं तुझी होतं, स्ट्रॅटेजी काय टाइम होती? अलोकेशनची? तर म्हणजे मी दररोज सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास नव्हती करत, पण असं ओके मंडेला इंग्लिशचा, ट्युजडेला मराठीचा असं ठरवलेलं. आणि ओके. रोज एक लँग्वेज घ्यायचा, आणि त्याच्याबरोबर मॅथ्स, सायन्स आणि सोशल स्टडीज घ्यायचा, हे ठरवलेलं. नाईस नाईस नाईस. ऍक्च्युली मला एकच सांगायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना ऍक्च्युली, की डेफिनेटली सायन्स मैथ कंपेरेटिवली थोड़ा डिफिकल्ट हो सकता है, होता भी है, बिल्कुल. बट अलॉन्ग विथ अदर जो सब्जेक्ट्स होते हैं, आफ्टर ऑल आपको बेस्ट 5 होता है, तो मैथ साइंस डेफिनेटली मैं सबको बोलता हूँ कि उस पर बहुत फोकस करो. बट इट डजेंट मीन कि बाकी जो सब्जेक्ट्स है, लाइक आपके लैंग्वेजेस होंगे, सोशल स्टडीज है, उनको कंप्लीटली इग्नोर नहीं करना चाहिए. बरोबर ना कीर्ती? यांना कम्प्लिटली दुर्लक्ष करून चालणार नाहीये. एक थोडा का वेळ असेल आपण त्यांना द्यायला पाहिजे कंटिन्युटी. बरेच तुम्ही मॅथ सायन्स कंटिन्यू करा, जास्त करा, बट थोडा तरी वेळ आपण इकडे इंग्लिश असेल, मराठी, हिंदी असेल, सोशल स्टडीज असतील, त्यांच्यावर पण स्पेंड करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला ॲव्हरेज स्कोअर मिळतो. आपल्याला फक्त 1 किंवा 2 सब्जेक्टमध्ये स्कोअर करून चालत नाहीये. वेन वी हॅव अ टार्गेट ऑफ 95+, तर आय थिंक सो प्रत्येक विषयाला एक रिस्पेक्ट देणं गरजेचं असतं, आणि तो पर्टिक्युलर जो टाइम असेल, भले कमी असेल, पण देणं गरजेचं आहे. That's it. 100% राईट. हा. कृती, एक आणखी क्वेश्चन आहे माझ्याकडे, की असा असतो की आम्ही डिमोटिवेट होऊन जातो ना जेव्हा आम्ही अभ्यास करत असतो तेव्हा. तर तू तुझ्या स्वतःला मोटिवेट करण्यासाठी तू काय करायचे?
तर म्हणजे मी माझ्या स्वतःशीच सांगायची की मला 95 प्लस पाहिजेतच. मग वाव वाव 95 प्लस पाहिजेत म्हणल्यावर अभ्यास तर केला पाहिजे. आणि मम्मी पप्पांना पण दाखवून द्यायचं होतं की मी 95 प्लस आणू शकते. ओके, मग दाखवल्यानंतर मम्मी पप्पांची रिॲक्शन काय होती? तर त्यांना पण आनंद झालता खूप. ओके, सिम्पल क्वेश्चन, लेट्स थिंक अबाउट की ऑफलाईन आणि ऑनलाईन. हाँ बऱ्याच विद्यार्थ्यांना मी 10 वेळेस बोलून दाखवतो की यार मी एकच डायलॉग मारतो त्यांना की भले यहाँ पे मोड ऑनलाइन है बट टीचर आज कंप्लीटली ऑफलाइन. ऑफलाइन सब एक्सपेंट टीचर से, शुभम सर को भी मैं पहले से जानता हूँ. बचपन मोस्ट से। इम्पोर्टेंट, हाँ. सो मुझे यही बोलना है स्पेशली की ज्यावेळेस तो ऑनलाईन मीन्स ज्यावेळेस तू डिसाईड केलं की चला ऑनलाईन क्लास लावायचा आहे, जस्ट इग्नोरिंग ऑफलाईन, तर तुला पॅरेंट्स ऍग्री होते त्यासाठी का हे तुझं स्वतःचं डिसिजन होतं, कसं म्हणजे थोडक्यात? नाही म्हणजे मी शुभम सरांचे ह्याच्यावरती युट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, त्यात सर सांगत बरोबर. होते वा. पेड बॅचेस बद्दल. आणि मग तेव्हा मला कळलं सर इथं एवढे चांगले शिकवतात, त्यांच्या पेड बॅचेस मध्ये अजून चांगले शिकवत असते. म्हणून मी पप्पांना विचारलं, पप्पांनी पण विश्वास ठेवला आणि घे म्हणाले मला. तू कितवी मध्ये जॉईन केलं मग हे ऑनलाईन क्लास आपला? तर 10th क्लास में. 10th मध्येच? मग हा. त्याच्या आधी कुठे क्लास वगैरे होतेस तुझे ऑफलाईन वगैरे असे? नाही सर. म्हणजे तू कुठे क्लास लावलेच नाही होते? नाही. वाव, ग्रेट 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 ग्रेट. तुझ्याजवळ सोबत काही फ्रेंड्स असतील बरोबर स्कूलमध्ये, ज्यांचे ऑफलाईन ट्युशन्स असतील, ते जात असतील, मग तुमच्यामध्ये काही डिस्कशन होत होतं की ऑफलाईन ऑनलाईन काही एखादा अनुभव असा? हा सर, म्हणजे माझ्या फ्रेंड ह्या बॅच मध्ये पण होत्या, RM 2.0 मध्ये पण होत्या. ओके ओके त्यांनी म्हणजे माझ्या एका फ्रेंडने आधीच घेतलेलं, तिने मला सांगितल्यामुळे मी पण घेतलं परत. ओके 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 ओके. मस्त मस्त मस्त. राईट, म्हणजे तू सॅटिस्फाईड होती, म्हणजे तुला म्हणायचं नाही की ऑनलाईन पण अभ्यास होतो जर केला तर, आणि चांगलं कॉन्टेंट आपल्याला मिळतं, बरोबर ना? हाँ सर. बरोबर बरोबर, नाईस. कृति, अ, अभी आपको ऐसा कुछ भी बोलना है जो आपके जूनियर्स है, आपको लगता है कि 10th स्टैंडर्ड में ये मिसकंसेप्शन होता है या फिर ऐसी चीजें जो मैंने किया एंड इट वर्क्स 100%, ठीक है? तो ऐसा कोई भी मैसेज जो आप अपने जूनियर्स को या फिर जो भी बच्चे यूट्यूब पे देख रहे हैं जो कहीं क्लास अफोर्ड नहीं कर पा रहे हैं, ठीक है, या फिर जो ऑनलाइन पढ़ रहे हैं, केवल जो आपको बेसिकली देख रहे हैं, उनको आप क्या मैसेज देना चाहोगे जो अभी 10th में है वो या 9th में है? सर मैं ये कहना चाहती कि जो स्टुडंट ये देख रहे हैं उन्हें म्हणजे तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि RM 3.0 त्यांनी जॉईन केलं पाहिजे. कारण सर माझा एक्सपिरियन्स आहे की तिथं खूप सगळं चांगलं शिकवलं जातात आणि ज्या डाऊट आहेत ते पण क्लिअर होतात. वाव. आणि मी RM 2.0 घेतल्यामुळे माझा स्कोर पण वाढला आहे आणि मला प्रत्येक गोष्ट समजायला इझी झाली. हो, सो हैप्पी, ग्रेट सो ग्रेट हैप्पी ग्रेट. कृति। खूप खूप मस्त, खूप मस्त. थैंक यू कृति, थैंक यू सो मच। एंड आई एम वेरी श्योर कि ये जो इंटरव्यू है ना, ये बहुत लोगों के काम आएगा, क्योंकि सर सबसे अच्छी बात क्या है सर, मैंने क्या नोटिस किया कि बहुत सारे लोग ना सर कुछ भी बोल देते हैं बाद में नंबर आने के बाद। हाँ हाँ हाँ. हाँ ठीक है, एक बच्चे से मैंने तो उसका वीडियो डाला भी नहीं सर, एक बच्चे से मैं इंटरव्यू ले रहा था, तो मैंने उसको पूछा बेटा कितने पेपर किए, तो कहता है 85। अरे बाप रे. मैंने बोला कितने 85. कितने मार्क्स वाला, तो कहता है सर मैंने 50 पेपर तो 80 ओ 40 मार्क्स वाले 80 मार्क्स वाले फुल लेंथ के किए। मैंने बोला ओके. बेटा बहुत अच्छी बात है, अभी क्या बोले सर बच्चों को। कुछ भी तो ना. कृति ने जो बहुत ऑनेस्टी रखी ना सर कि हाँ मैं टाइम टेबल बनाती थी बट फॉलो नहीं होता था। जो हाँ, वो हाँ तो जेन्युइन लगा, कुछ जेन्युइन लगा, राइट. एग्जैक्टली सर, तो उतने में ही ना मतलब मेरे को जो मेन चाहिए था ना वो मेरे को मेन सेटिस्फेक्शन मिला। एंड कृति थैंक यू सो मच फॉर बीइंग वेरी ऑनेस्ट। जो लोग भी इसको देखेंगे ना उनको ये बात समझ में आएगा, क्योंकि प्रैक्टिकली ऐसा ही होता है। हाँ, हम भी राइट टाइम टेबल राइट बनाते हैं, हम 6 बजे ये इंटरव्यू रिकॉर्ड करने वाले थे, 6:15 किया, तो ओके. हमारा टाइम टेबल तो फॉलो नहीं हुआ ना सर। राइट राइट। राइट राइट तो राइट राइट. प्रैक्टिकली यही होता है, मोस्टली आपका टाइम टेबल बहुत फॉलो बार नहीं होता है, आप जो नहीं होता स्ट्रेटेजी है, बनाते हो वो नहीं फॉलो होता है, बट बहुत गिव बार अप नहीं नहीं करना होता. चाहिए, राइट। राइट राइट राइट. अनरियलिस्टिक टारगेट मत रखो और गिव अप मत करो, दैट इज द मैसेज जो मुझे कृति से बात करके समझ में आया मेरे सारे बच्चों के लिए। एंड आई एम वेरी राइट प्राउड राइट. ऑफ यू कृति, अ वेरी गुड लक फॉर योर फ्यूचर, एंड आप आगे भी मचाना। ओके, और आपको मचाना ही आगे भी। ओके, जबरदस्त. थैंक यू कृति। आपके पेरेंट्स है कृति? नहीं सर, यहाँ पे नहीं। नहीं है, कोई नहीं है, ठीक है, चलो ओके। थैंक यू कृति, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग। हैव अ गुड डे, हैप्पी हाँ लर्निंग सर। बच्चा। ओके. ओके। हाँ। बाय कीर्ति.